वन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तिसरणागमनं सम्पूर्णं अहं वन्दे पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समाधियामि। पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषुमिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिथ्याचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समाधियामि। तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वापमादेन सम्पादेत। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं। आजच्या भागामध्ये आपण भद्रिय कुलपुत्र यश यांच्याविषयी पाहूया आणि त्यांच्या 55 मित्राविषयी आज पाहणार आहोत आपण। तर त्याच्या आधी आपण अन्यात कोंडन्य यांच्याविषयी त्या भागामध्ये आपण पाहिलं होतं। तर हा जो कुलपुत्र आहे तर
बुद्ध म्हणतात की ज्याने ज्या गोष्टी मागितल्या त्या गोष्टीच मी त्यांना दिलेल्या आहेत. कोणाचंही कोणाला पाहून किंवा कोणाचंही हे करू नये की नाही, मी कोणालाही पद वगैरे दिलं नाही. अग्रश्रावकाचं ज्यांनी जे मागितलं त्यांना मी तेच दिलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर ते भिक्षू म्हणाले की भंते, तर कशा प्रकारे त्यांनी ते केलं, तर अशा प्रकारे म्हणतात बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, पूर्वकाळामध्ये हा यश आहे की नाही, हा यश एक स्मशानामध्ये लहान वयात असताना सुद्धा काय स्मशानामध्ये लोकांना जाळण्याचं काम करतात आहे की नाही. तर काम करत असताना त्याने एका प्रेतला काय त्याच्याकडे प्रेत आला आणि त्या प्रेताला काय दिलं, जाळण्याचा प्रयत्न केला. तर ते जाळत असताना काय केलं, त्यांनी त्याचे पाहिले की त्या शरीराचे कसे मांस एकीकडे पडत आहे, हाडे एकीकडे पडत आहे की नाही. तर ते असे त्या मांस जळताना तडतड त्याचा आवाज येत होता. तर पाहिल्यानं त्याच्यामध्ये काय झाली, अशुभ संज्ञा उत्पन्न झाली. तर त्यांनी ही गोष्ट आपल्या 4 मित्राला सुद्धा सांगितली. तर 4 मित्राला सांगितलं तर मध्ये बघा हे जळत असताना बघा किती दुर्गंध हे फेकत आहे की नाही. तर जशा प्रकारचे शरीर कसं जळते, तर ह्या सर्व प्रकार केले. काय केलं त्यांनी, सर्वांमध्ये अशुभ संज्ञा उत्पन्न केली होती आणि अशुभ संज्ञा उत्पन्न करून त्यांनी तशा प्रकारे साधना केली होती. हे त्याचं काय पूर्वकर्म होतं. त्यांनी अशुभ संज्ञा केली, याच्यामुळे काय त्याला काय झालं, अरहंत प्राप्त झालं. त्याने काय मागितलं होतं का, त्यांनी काही मागितलं नव्हतं. तर त्यांनी अशुभ संज्ञा पाहिली, त्याच्या 4 मित्रांनीही पाहिली आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. तर त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगलं की बा ह्या लोकांनी काय केलेलं आहे, ती गोष्ट पाहूनच त्यांनी अरहंत पद प्राप्त केलं आहे. तर त्याच्यानंतर काय केलं, भद्रवर्गीय. तर भद्रवर्गीयाविषयी बुद्धाने सांगलं की म्हणते ठीक आहे यांचे. तर हे भद्रवर्गीय जे आहेत, तर याने काय कर्म केलं होतं, तर अशा प्रकारे म्हणाला भिक्षूंनो, हे जे भद्रवर्गीय आहेत तर यांचा पुनर्जन्म काय बुद्धाच्या आधी झालं. तर त्यावेळेस काय होतं की बुद्ध त्यावेळेस त्यांना तुंडोलवाद हे एक जातक वगैरे सांगतात त्याच्याचं. तर हे भद्रे वगैरे जे आहेत आहे की नाही, तर त्यावेळेस काय होते, एक आजी होती. तर ती आजी शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेली. म्हातारी काठी होती की नाही, तर तिकडून टोपल्यामध्ये ते कपास घेतली आणि काठीने टेकवत होती. एक डुकरी होती, तिने काही क्षणापूर्वीच काय केलं होते, 2 डुकरांना जन्म दिला होता. तर जेव्हा ते शेतातून ते येतून ना, ती आता म्हाताऱ्या माणसाची काठी मोठी असते, वाजते जास्त. तर त्या काठी त्या म्हातारीला त्या पाहिलं आणि तिच्या हातातल्या काठीचा आवाज पाहिला. त्या डुकरीला वाटलं की हे आपल्याला 100% मारल. मग ती डुकरी इतकी घाबरली आणि तिने काय केलं, आपल्या मुलाला सोडून ती पळून गेली. तर तिथं आल्यानंतर काय केलं, त्या 2 डुकराला तिने त्या बारक्या डुकराच्या पिल्याला तिने पाहिल्यानंतर तिच्यामध्ये पुत्रस्नेह उत्पन्न झाला. जसे आपल्या पुत्राविषयी कसं आपल्याला प्रेम असते, तसं तिचं त्या 2 लहान डुकराविषयी प्रेम. त्याला असं वाटलं की अरे इथं तर कोणीच दिसत नाही आणि माझ्या डोळ्यात देखतं जर हे रमेले तर चांगलं आहे का हे. तर त्या 2 डुकराला पाहिल्यानंतर पुत्रच प्रेम झालं. तिला वाटलं की मी या पुत्राला काय आहे आपल्या पुत्राप्रमाणे वागवतो. ते 2 पिल्ले घेतले, टोपल्यामध्ये घेऊन घरी आली. तिला त्या 2 पिल्ल्याला आपल्या पुत्रासारखं वागवत होती. तर एकाचं नाव ठेवलं महातुंडील आणि एकाचं नाव ठेवलं चुलतुंडी आहे की नाही. तर अशा प्रकारे असल्यानंतर चांगल्या प्रकारे आहे की नाही, आई जशी प्रेम करते तशा प्रकारे ती त्या दोघांवर प्रेम करायची. आता लहानाचे मोठे मोठे होत चाले. तर एक वेळेस काही धूर्त लोक होते, हे 55 आहे की नाही. तर याने काय केलं, खाता खाता त्याचं ते मांस संपलं. त्याला असं वाटलं आता मांस भेटेल कुठं, असं त्यांनी विचार केला. तर त्याला वाटलं की अरे हिच्याकडे काय तर 2 डुकरं आहेत की नाही, त्यात एक मागू आपण. तर तिने काय केलं, त्यांना मागितलं. तर ते काय सांगले की अरे म्हणे कोणी आपल्या पुत्राला विकते का म्हणे. काय म्हणाल ती म्हातारी, कोणी आपल्या पुत्राला विकते का, हां, आणि तू सांगतो की मला एक हे पाहिजे म्हणून. ते काय म्हणे मी माझे पुत्र विकत नाही. असं म्हटल्यानं काय केलं, त्यांना असं वाटलं की अरे हे का अशी सांगत नाही की नाही, हिला काय पाजलं पाहिजे, हिला दारू पाजली पाहिजे. दारू पाजली तर देईल ना. तर काय केलं त्यांनी, त्या म्हाताऱ्याला त्यांनी दारू पाजली आणि सांगितलं की हे काय म्हणे काय हे डुकराचे पिले काय मांसात काय की नाही,
कुत्रासारखे असतात का? अरे ते जनावर आहे की नाही. त्यांनी तिला चांगल्या प्रकारे सांगितलं, हे काय पुत्र कोणाला म्हणतोस हे तर तुला समजते का की नाही. एखाद्या डुकऱ्याला सांगतोस की माझे मुलं आहेत की नाही, तर ते काय मुलं वगैरे काही नसतात. तर असं केल्यानं त्याला सांगलं की मी तुला याच्या बदल्यात काहीतरी देतोय की नाही. तर ती म्हणाली बघ देतो पण मोठं दे ना, हां लहान आहे ते देतो. मग काय केलं, काही लोकांनी जाळी वगैरे टाकली, हातात लाकडं घेतली त्याला मारण्यासाठी, आणि तिने काय केलं त्या लहान्याला आवाज दिला आहे की नाही, चूल तुंडील ये बरं. तर हा काय केला, याला असं वाटलं कधी बी आई आवाज कोणाला देते, मोठ्याला देते, पण आज मला आवाज दिला आहे. त्या म्हटलं काही खरं नाही. आता जे कसं काय कारण आहे की आत्तापर्यंत लहानापासून आता आपण इतके मोठे झालो आणि कधीच आपल्याला आईनं आवाज दिला नाही. कधी दिला तर कोणाला दिला, मोठ्या भावाला आवाज दिला. आज मला काय आवाज आहे म्हणून त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणून हा गेल्यानंतर काय केलं, त्याची आजी होती, त्यात हातात काय होतं, भाताची एक प्लेट होती, आणि ते सांगत होती की लवकर लवकर ये, तुला मला भात द्यायचा आहे. तर ते पाहिलं तिनं की दरोट्यावर ते बसून आहे, हातामध्ये भाताची प्लेट घेऊन आहे. आणि दुसरीकडे पाहिलं तर काय होते, काही लोक जाळी घेऊन येत आहेत, आणि काही लोकांच्या हातात काय जाळी आहे आणि एक लाठी काठी आहे त्याच्या हातामध्ये. कोणाच्या हातात मुदगड आहे, काही नाही, नाना प्रकारचे मारायसाठी. तर असं केल्यानंतर ते म्हणते की अरे म्हणते हे काय जमलं नाही म्हणते. म्हणून तो भावाकडे ते सांगते आपल्या भावाला मोठ्याला की बघ आज अशा प्रकारचं आहे की नाही, तर मला ते भात काय आज गोड लागायला का बोलवलेला नाही आहे. तर असं म्हणल्यानंतर ते म्हणते की अरे आपल्याला यासाठीच पोचलेलं आहे. काय कशासाठी पोचलेलं आपल्याला मारण्यासाठीच पोचलेलं आहे. तर ते म्हणते तू काय कर म्हणते, आता लेप वगैरे लाव आहे की नाही, हे लाव म्हणून काय उच्च स्वरामध्ये ते काय करते, महातोंडील जे असते तर ते आपल्या भावाला खूप उच्च स्वरामध्ये उपदेश करते. तर तशा प्रकारे हे केल्यानंतर काय करते, तर त्याला सांगते. तर सांगल्यानंतर काय करते, ते जे आवाज असते तर त्याची ध्वनी इतकी मोठी असते की ते पूर्ण नगरामध्ये स्पष्ट प्रकारे आवाज येते. तर ही गोष्ट केल्यानंतर सर्व राजे मेरे येतात, ते पूर्ण साफसफाई करतात, जेवढं गंदगी येते की नाही चांगल्या प्रकारे करतात, आणि त्यांना सांगतात की पुन्हा मन काय म्हणतो ते. तर ते म्हणते की काय कर, स्वच्छ पाण्याने आंघोळ कर, शरीराला उपटन वगैरे लाव आहे की नाही, आणि चांगल्या प्रकारे तू हे करे की नाही. तर त्याचा भाऊ म्हणते की अरे म्हणते तात असं काय सांगतोस आहे की नाही, असं तर आपल्या जिंदगीमध्ये नाहीच आहे. आणि तू सांगतो की आंघोळ घे, आपण तर कधी आपल्या आतापर्यंत पिढी आहे कधी कोणी आंघोळ घेतली का, नाही घेतली की नाही. आणि तू सांगतो की आंघोळ घे म्हणून आहे की नाही, आपल्या अंगाला तर कंटिन्यू किचडच राहते, आणि तू सांगतो की आंघोळ घे. नंतरची गोष्ट म्हणतो तू काय म्हणतोस की शरीराला उपटन लाव, म्हणजे शरीराला काय लाव, आपण क्रीम वगैरे पावडर लावतो की नाही, अशा प्रकारे क्रीम वगैरे पावडर लावाय की नाही. तर म्हणते हे तर म्हणते आपल्या आतापर्यंत आपली जी पिढी आहे म्हणते, आपली जी जात आहे की नाही, आतापर्यंत असं कधी कोणी आंघोळही घेतली नाही आणि कधी कोणी पावडर क्रीम लावलेली आहे का नाही, आणि तू कसा काय म्हणतो. तर अशा प्रकारे म्हणल्यानंतर बघ म्हणते की आपला जे वाढवतात तर कशासाठी वाढवतात, कापायसाठीच आपल्याला वाढवतात ना, आपल्याला खायसाठीच. म्हणून सांगते की जे भात आहे आपला जे लोक चांगलं खायला देतात ते कशासाठी देतात की आपण लवकर वाढलो पाहिजे, आपल्या शरीरावर मांस आलं पाहिजे, आणि ते कापायसाठीच आहे. म्हणून ते म्हणते की आज जे चांगला आहार आहे तर ते चांगला आहार आज काय आहे, मृत्यूचं कारण पडत आहे. कारण आपण जर चांगला आहार नाही खाल्ला असता तर आपण लवकर मोठे झालो असतो का, आपल्या शरीरात चांगलं मांस आलं असतं का, नाही. म्हणून तो म्हणते की आपलं जीवन काय, आपलं जीवनच कापण्यासाठी आहे. म्हणून ते तू काय घाबरू नको अशा पद्धत. तर ते म्हणते की शुद्ध आंघोळ करणे नेमकं काय आहे, ते म्हणते आंघोळ का म्हणते पंचशीलाचं तू पालन कर, काया वाचा मनाने कुशल कर्म कर आहे की नाही. आणि सुगंध लावणे म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो ना की शिलाचा गंध काय चारही दिशेने, आपण जे फुलांचा गंध आहे तर काय हवेच्या दिशेनेच पसरते, पण जो गंध आहे कोणाचा, शिलांचा, तर काय चारही दिशेने पसरते की नाही. तर अशा प्रकारे तू उपटन लाव. तर अशा प्रकारे त्याला सुंदर प्रकारे त्यांना उपदेश करते. तर उपदेश केल्यानंतर तो राजा म्हणते की
हे जे असा उपदेश करते ना, ते जे दारुडे असतात 55 त्या सर्वांची की नाही ते दारू उतरून जाते. आता राजा आल्यावर त्याला कापली का? ते त्याला कोणी कापत नाही, तर त्याची जरवाची दारू नष्ट होते. आणि ते आजी सुद्धा म्हणते की मी काय म्हणते, मी तुझ्या दारू पाजून मला तू असं कृत्य केलं नाही, तर आता मी माझी मुलं देतो का? देत नाही. तर अशा प्रकारे केल्यानंतर ते डुक्कर त्या सर्व जनतेला काय करते? उपदेश करते आपल्या मनुष्य वाणीमधून. आणि वाणीमधून केल्यानंतर ही जी गोष्ट ऐकते राजा, तर राजा म्हणते की अरे किती सुंदर हा उपदेश करत आहे. तर काय करते, तर त्या आजीला सांगते की बा मला तू हे दोन्ही डुक्कर मला तू दे की नाही, तोंडील आणि महातोंडील हे दोन्ही मला दे की नाही. तर असं केल्यानंतर ती आजी म्हणते की बा मी काय देत नाही, तरी काय म्हणते तुला जितकं धन पाहिजे तितकं धन घे, पण मला हे 2 दे. तर नेल्यानंतर काय करते, राजा नेल्यानंतर त्याला रोजची आंघोळीची सुविधा करते, खाण्याची सुविधा, राहण्याचा सोन्याचा पिंजरा वगैरे बनवते. आणि तो डुक्कर सर्वांना सुंदर सुंदर काय करते, कथा सांगत राहते रोजचे. राजाला सांगते, सर्वांना पंचशीला सांगते, आहे की नाही, पंचशील सांगते की नाही, सर्वांना पंचशील सांगते, पंचशीलाचं कसं पालन करायचं ते सांगते. पौर्णिमेचं उपोषशील शिकवते, त्यांना कसं उपोषित करायचं कसं करायचं नाही. त्याचप्रमाणे त्यांना पौर्णिमेला अमावस्याला तो कंटिन्यू सर्वांना काय करते, उपदेश करते. आणि अशा प्रकारे केल्यानंतर जे 55 दारुडे लोक होत, तर ते काय करतात, ते सुद्धा काय करतात, सील पालन करतात. सील पालन करतात, उपवासत व्रत धारण करतात. तर त्यांना सुद्धा जे दुशील व्यक्ती होते त्यांना सीलवान करतात, त्यांच्या सर्वांमध्ये धर्म वगैरे प्रतिष्ठित करतात. आणि सर्वांना काय करतो, सर्वांना धम्म शिकवतो. दर पौर्णिमेला सर्वांकडून उपवासत व्रत पालन करून घेतो. त्याचप्रमाणे सर्वांना दर पौर्णिमेला उपवास सांगतो. म्हणजे जसे आता एखादा भंतीला बोलतोय बघा, किती लोक जमा होतात, मोठा कार्यक्रम. तसंच राज्यामध्ये दर पूर्ण विशाल मोठा कार्यक्रम असायचा. आणि तो जे काही डुक्कर आहे महातुंडील, तर काय करतो, सर्वांना उपदेश करतो आणि सर्वांना दान शिकवतो, सील शिकवतो, त्याग शिकवतो, नीती शिकवतो, म्हणजे सर्वच गोष्टी तर तो सर्व प्रजेला शिकवतो. म्हणून तर अशा प्रकारे केल्यानंतर सर्वांना काय करतो, दान वगैरे पुण्य करून मरण पावल्यानंतर सर्वांच्या सर्वच मेल्यानंतर सुगतीला प्राप्त होतात. म्हणून बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, ते जे 55 जे भद्रीवर्गीय आहेत, तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी तितक्या प्रकारचं त्या काळात जितके दिवस होते तितके दिवस काय केलं, मी त्याच्यावर काय करून घेतलं होतं, शीलाचं पालन करून घेतलं होतं. त्याच्याकडून उपसत व्रत पालन करून घेतला होता. आणि ते पालन केल्यानंतर मुळेच त्यांना या जन्मामध्ये काय मिळालं, अरहंत पद मिळालं. त्यांनी दुसरं काही मागितलं होतं का, काही नाही, आहे की नाही. त्यांची इच्छा होती की आम्ही या दुःखातून मुक्त होऊ, आहे की नाही. आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारे उपसत धारण करून शील पंचशील पालन करून अशा प्रकारे ते केलं. तर बुद्ध म्हणतात की त्यावेळेचा जो महातुंडील होता तो कोण होता, मी होतो. आणि हा जो माझा छोटा भाऊ होता तो कोण होता, आनंद भंतेजी होता. आणि जो राजा होता त्यावेळेसचा, तर तो राजा कोणता होता, तर बुद्ध सांगतात सारीपुत्र त्यावेळेसचा राजा होता. आणि ती जी प्रजा होती, तर ती प्रजा सुद्धा त्याच्यातले काय जे आहेत, तर ते जे 55 होते की नाही लोक, ते हे 55 भिक्षू आहेत. तर अशा प्रकारे त्याचा विस्तार करून सांगला. तर अशा प्रकारे सांगलं ते तुंडील कथा हे सांगितली. तर बघा आता तुंडील कथा आहे, तर तो बघा तो चॅप्टर किती दिवसातून आला. आता बघा काय काय लोकांनी त्याला वराह अवतार म्हणतात, पाहिलं तुम्ही हिंदू धर्मामध्ये तेच आहे. बघ त्यांनी फक्त फॉरवर्ड करून टाकलं, बाकी जशाच आहे. त्यांनी त्या या जातकला काय करून त्यांनी काय केलं, एक वराह अवतार करून टाकला, आहे की नाही. आणि तीच कथा त्यांनी हिंसक बनवली आणि हिंसक बनवून तीच कथा आपल्यासाठी वापरली त्यांनी. म्हणून आपला त्याचा काय तो तिरस्कार येतो, चित्कार येतो, समजलं. म्हणून त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्या विरोधी आपल्याच गोष्टी हिंसक करून आपल्याच विरुद्ध वापरल्या त्या. तर अशा प्रकारे केले. आणि त्याच्यानंतर मग सांगतात की भंते हे उर्वेला हे तिघ जे भाव होतं, तर यांना काय कर्म होतं यांचं. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो तुम्हाला ऐकायचं का, तर बुद्ध म्हणते भिक्षू म्हणतात होय भंते भगवान. तर बुद्ध म्हणतात की आतापासून 92 कल्प, किती, एक कल्प माहित आहे किती मोठा असतो, कल्प माहित आहे तुम्हाला. एक कल्प म्हणजे एक कल्प जशी तुम्ही नदी पाहिली, नदीचा उगम पाहिला आणि समाप्त कुठं होते, समुद्राला. तर या नदीमध्ये किती वाळू आहे, या पेसमध्ये मोजतो कोणी नाही. तर बुद्ध म्हणतात त्या नदीमधून 100 वर्षाला एक जर त्यातला कण काढला, एक वाळूचा, तर अख्खी वाळू संपून जाईल त्या नदीतली, तरी एक कल्प संपत नाही, इतका दीर्घ कल्प असतो. बुद्ध पुन्हा म्हणतात एका कल्पामध्ये एखाद्या व्यक्ती मेल्यानंतर त्याचे हाडं जरी जमा केले तर विशाल मोठा पर्वत उभा राहतो. एकाच माणसाचे एका कल्पामध्ये
म्हणजे एका कल्पात जितके आपण जन्म घेतले की नाही, हे मरण पावल्यानंतर आपण त्याच्या हड्ड्या जमा केल्या, पुन्हा जन्म घेतल्यानंतर त्याच्या हड्ड्या जमा केल्या, अशा एका कल्पात जर किती वेळेस जन्मून किती वेळेस मृत्यू पडलं, तर जे मेल्यानंतर जितके आपले हाडं जर जमा जर केले एका कल्पामध्ये, तर बुद्ध म्हणतात विशाल पर्वत उभा राहतो. मोठे मोठे पर्वत पाहिले की नाही तुम्ही? सह्याद्री पर्वत किती मोठा आहे, त्याच्यापेक्षाही कितीतरी मोठा पर्वत उभा राहू शकतो. तर एक कल्प इतका मोठा असतो. तर किती कल्पाची गोष्ट सांगालो आपण? 92 कल्पाची. 92 कल्पामध्ये पुष्प नावाचे बुद्ध उत्पन्न झाले होते. त्या बुद्धांच्या पित्याचं नाव होतं पुष्पबुद्ध, त्या पित्याचं नाव होतं महेंद्र, आणि राजाचा जो काही ज्येष्ठ मुलगा होता तर ते काय होते? बुद्ध झाले. त्या बुद्धाचं नाव काय? पुष्पबुद्ध. आणि त्याचा जो छोटा पोरगा आहे राजाचा, तर तो कोण झालं? त्याचा अग्रश्रावक झालं. आणि तो राजाचा जो ब्राह्मण पुरोहित आहे, तर त्या पुरोहिताचा पुत्र काय झाला? द्वितीय अग्रश्रावक झालं. तर अशा प्रकारे तो महेंद्र काय म्हणतो, महाराज महेंद्र काय म्हणतो की बघा, माझा पुत्र कोण आहे? मोठा पुत्र बुद्ध आहे. माझा छोटा पुत्र कोण आहे? सेनापती आहे. आणि माझा जो पुरोहित आहे त्याचा जो पोरगा आहे तो काय? दुसरा सेनापती आहे. जे सांगायचं म्हणजे की बुद्धही माझेच, बुद्धाचा धम्मही माझाच, आणि बुद्धाचा भिक्खू संघ सुद्धा माझ्याच आहे की नाही. तर अशा प्रकारे तो विचार करतो. आणि अशा प्रकारे जेव्हा त्याचं आयुष्य किती 90,000 वर्ष त्याचं जगतो तो राजा, किती 90,000 जेव्हा जगतो, तर तेव्हा तो येतो आणि बुद्धाला वंदन करून एक निवेदन करतो आहे की नाही, की म्हणते भगवान आता माझं काय 90,000 वर्ष काय झालं? पूर्ण झालं, की आता माझं काय डोळे लावण्याचा वेळ आलेला आहे की नाही. तर मी आता शांत चित्ताने मला मृत्यूचा योग गेला. जोपर्यंत मी मृत्यू पावत नाही तोपर्यंत कंटिन्यू, किती? तोपर्यंत कंटिन्यू तुम्ही काय करा? माझ्या घरी रोज भोजनाला या. तर अशा प्रकारे बुद्धाला आमंत्रण देतो आणि बुद्ध याचं काय करतात? स्वीकार करतात. तर अशा प्रकारे केल्यानंतर काय होते? तर राजाला अजून सुद्धा, ज्याला आपण दुसरी बायको म्हणतो की नाही, तर त्या दुसऱ्या बायकोचे काय 3 पुत्र होते. 3 पुत्र होते. तर त्यांचं सुद्धा काय होते? त्या पुत्राचे सुद्धा सैनिक तशा प्रकारे होते. जो मोठा मुलगा होता तर त्यांच्याकडे सैन्य फौज किती होतं? 500, ज्याला आपण योद्धा म्हणतो. 500 योद्धा होते. त्याचा लहान जो भाऊ होता त्यांच्याकडे 300 योद्धा होते. आणि त्याचा जो लहान भाऊ आहे त्याच्याकडे किती? 200 योद्धा होते. तर अशा प्रकारे ते होते. तर एक वेळेस काय झालं? एका राजाने त्या राज्यावर काय केलं? आक्रमण केलं. तर आक्रमण केल्यानंतर त्याने सांगितलं की बाबा मी काय बुद्धाच्या सेवेसाठी म्हातारा झालो मी. तर त्यांना सांगितलं, त्यांनी कोणाला सांगितलं? आपल्या 3 पुत्राला आदेश केला की तुम्ही तिथं जाऊन त्या लोकांना काय करा? हरवा आणि त्यांना इथून पळून लावा, आहे की नाही. जे आपल्या राज्यावर आक्रमण केले तुम्ही आक्रमण करून काय करा? त्याला पराजित करा, त्याला आपल्या राज्यातून हाकलून द्या. तर अशा प्रकारे केलं आणि त्याने काय केलं? आपल्या राजाला वंदन करून निघून गेले. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी की नाही वीरतापूर्वक त्या तिघांनी, त्या योद्धांनी सुद्धा काय केलं? वीरतापूर्वक काय केलं? त्या राजाला हरवलं आणि पराजित करून वापस आले. तर राजाला खूप अभिमान वाटला आणि सत्कार करण्याचा मोठा कार्यक्रम ठेवला. तर ठेवल्यानंतर तिघांनी सुद्धा विचार केला, आपल्याला तेव्हा वर देत होते ना की बाबा माग, आता युद्ध जिंकून आला की नाही, तू माग, तुला काय पाहिजे ते की नाही. तर जेव्हा या तिघाचं मत एकच झालं आणि राजाने सांगितलं की बाबा तुम्ही आता युद्ध जिंकून आले, तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे, काय वर पाहिजे? तर तो म्हणाले, महाराज सध्याच आम्हाला वर पाहिजे नाही की नाही, जेव्हा आम्ही मागितला तुम्ही तेव्हा द्या. तर ठीक आहे म्हणतो. पुढे आल्यानंतर त्यांना वाटतं की ठीक आहे आता संधी मागायची आहे. तर तो म्हणतो, महाराज आम्हाला वर कोणता पाहिजे? आम्हाला मरेपर्यंत बुद्ध आणि भिक्खू संघाला जेवण दान द्यायचा विषयी आम्हाला हा वर द्या मरेपर्यंत. तर राजा म्हणतात की मी काही असं देऊ शकत नाही. देऊ शकतो का? नाही. मग त्यांनी विचार केला, ठीक आहे मग इतके वर्षी द्या, तितके वर्षी नाही, असं करत करत किती आलं? 6 महिन्यावर आलं. 6 महिने सांगलं बा मी ते देऊ शकत नाही. मग त्यांनी सांगलं बा ठीक आहे, आमच्या तिघाला काय 1 महिना द्या. किती? 1 महिना, म्हणजे तिघच नाहीत ना, त्या तिघाला काय करा? 1 महिना द्या. अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. तर राजा म्हणे हा म्हणे ती तेवढा देऊ शकतो आहे की नाही, प्रत्येकाला 1 महिना देऊ शकतो, पण याच्या व्यतिरिक्त देऊ शकतो का जास्त? नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि अनुमती घेतली. तर तेव्हा पहा त्यांचा एक व्यक्ती होता जे भांडारी आहे की नाही, ज्याला आपण लेखक म्हणतो की नाही, हिसाब वगैरे लिहिणारा व्यक्ती. तर त्याचा जो एक भांडागारी होता, एकच होता आणि 2 प्रकारचे काम करायचे.
तर बघा यांच्या परिवारामध्ये किती, ह्या 3 व्यक्ती होते, कोण, हे तिन्ही भाऊ. तर या तिघाचा परिवार किती मोठा, 20,000 म्हणजे 1,20,000 इतका मोठा परिवार होता त्या तिघा भावाचा. त्याचे सैनिक, त्याचे परिवार, राजपरिवार आहे की नाही, असं एवढा जर मोठा जर परिवार म्हणला तर किती होता मोठा परिवार, ते 1,20,000. तर अशा प्रकारे असल्यानंतर काय, तर त्याला समजलं की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्यांनी मग काय केलं, या भांडागारिक म्हणजे त्या लेखकाकडे आला आणि त्याला सांगते कर्तव्य पूर्ण त्याच्यावर दिलं. सांगलं की आता आम्ही काय करतो, 3 महिन्यापर्यंत काय करणार, आम्ही श्रामणेर बनणार आहोत. काय बनणार आहोत, श्रामणे, आम्ही 10 शिलाचं पालन वगैरे करणार आहोत. तर त्या ठिकाणी हे जे धन आहे हे काय करा तुम्ही, रोज भिक्खू संघाला, किती भिक्षूला तुम्हाला दान द्यायचं आहे, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला रोज एवढ्या एवढ्या प्रकारचं तुम्हाला भोजन दान द्यायचं आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे. आणि अशा प्रकारे म्हटल्यानंतर काय केलं, तो लागले, त्यांनी काय केलं, मग चिवर वगैरे घेतलं आणि काय केलं, कंटिन्यू ते सेवा करू लागले. आता सेवा करताना काय बघा, आता एखाद्या ठिकाणी जर सेवा कर्म जर चालू असेल तर बघा काय काय ते सेवा करणारे लोक नाही, भिक्खू संघाला जेवण द्यायच्या आधी की नाही आपल्या मुलाला वगैरे जेवण द्यायचे, म्हणजे संघाच्या जेवण द्यायच्या आधी. त्याच्यानंतर काय करायचे, जेवण झाल्यानंतर सुद्धा आपल्या पुराला द्यायचे आणि काही वस्तू चोरू चोरू खायचे, आहे की नाही. तर तशा प्रकारे ते केल्यानंतर काय झालं, तर ते सर्व मरण पावल्यानंतर काय झाले, प्रेत लोकात निघून गेले सर्वच. जे चोरून खाणारे होते, म्हणजे किती 84,000 जे श्रमिक होते, आहे की नाही, 84,000 जे श्रमिक होते, काम करणारे, सेवा लावणारे, ते काय होते, संघाचं जे काय भोजन बनतात त्याच्या आधी खायचे, आपल्या मुलाला द्यायचे आणि उरल्यानंतरही खायचे आणि हे करायचे, काय काय गोष्टी चोरू चोरू खायचे. तर अशा प्रकारे ती जी दान सामुग्री एकत्रित केली होती, तर ते दान सामुग्री काय चोरू चोरू वगैरे खायचे. असे खाल्यानंतर ते 84,000 व्यक्ती मेल्यानंतर कुठे गेले, प्रेत लोकात उत्पन्न झाले. तर अशा प्रकारे तर त्या लोकांनी काय केलं, मग 3 महिने व्यतीत झाल्यानंतर तर त्यांनी सांगितलं, की आम्ही हे दीर्घकाळापर्यंत काय केलेलं आहे, पुण्यकर्म केलेलं की नाही. या पुण्यकर्मामुळे आम्ही काय करू, आम्ही सुद्धा एखाद्या बुद्धाचा काय करू, उपदेशक सुन सुद्धा आम्ही अरहंत प्राप्त करू. अशा प्रकारे त्यांनी त्या कोणाच्या बुद्धाच्या प्रतिज्ञा केली होती, पुष्प बुद्धाच्या चरणावर सांगितलं की. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, की त्यांनी काय सांगितलं होतं, फक्त त्यांनी सांगितलं होतं की हे दान केल्यानंतर आम्ही सुद्धा काय एका बुद्धांचे श्रावक बनू आणि आम्ही सुद्धा अरहंत पद प्राप्त करू. तर बुद्ध म्हणतात तेच केलं, त्या व्यतिरिक्त काय. पण मोठ्या भावाने काय प्रतिज्ञा केली होती, की जेव्हा मला बुद्ध येतील उपदेश करायला, तर ते बुद्ध मला प्रत्येक रिद्धिबल करून दाखवते. जितके बुद्धाचे रिद्धिबल असणार तर सर्व रिद्धिबल करून दाखवतील. मी म्हणणार नाही की मला रिद्धिबल करून दाखवा म्हणून, पण जेव्हा बुद्ध येतील माझ्यासमोर तर तेव्हा मला सर्व बुद्ध काय करतील, आल्यानंतर मला तो रिद्धिबल करून दाखवतील. तर बघा जेव्हा बुद्ध आले तर या कोणाला व्यक्तीला, उर्वेला काश्यपला लय प्रकारचे रिद्धिबल करून दाखवले. तर हे रिद्धिबल कसे दाखवले तर मी तुम्हाला कधीतरी सांगेल तुम्हाला. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्ध म्हणतात की त्यांनी तो काळ वगैरे केला. बघा एक होता की सर्वप्रथम जेव्हा त्याच्या ठिकाणी गेले, भिक्षूला काय उपदेश केला, काय सांगितलं की भिक्षूनो तुम्ही इकडे जा, मी कुठं चाललो, मी उर्वेलाकडे चाललो की नाही. तर तेव्हा आल्यानंतर काय असं, त्याच्या उर्वेला काश्यपने आपल्या 500 शिष्याला घेऊन काय होतं, आपल्या त्या आश्रमामध्ये थांबला होता. तर थांबल्यानंतर काय केलं, तर त्या ठिकाणी एक विशाल नागराज राहायचा. विशाल नागराज होता ना, तर ते त्या सर्वांना काय करायचं, बंधक बनायचा आणि सेवा करून घ्यायचा. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं उर्वेला, काश्यप मी एक रात्र इथं राहू शकतो का. तर तो म्हणाला हे, त्यानं सांगितलं की बा तू काय इथं राहू नको, नाही इथं काय जहरीला एक नागराज असतो की नाही, आणि तो आम्हालाही त्रास देईल आणि तुलाही त्रास देईल. तर त्यासाठी काय की तुम्ही काय इथं राहू नका. तर असल्या म्हणतो की तू काय त्याचं टेन्शन घेऊ, फक्त मला इथं 1 दिवस राहू दे. दुसरी वेळ सुद्धा म्हणते की श्रमण नको इथं, आहे की नाही, किंवा इथं नको, एक विशाल एक नागराज आहे, तो खूप परेशान होईल, आहे की नाही, चिरला तर तुला ते जाळून टाकेल.
असं म्हणल्यानंतर बुद्ध त्याला म्हणतात की काश्यप काही नाही, मी ते बघून घेईल आहे की नाही, मला एक रात्र राहू दे. तर ते म्हणते बा ठीक आहे म्हणते, पण काही झालं तर माझ्यावर नको म्हणून आहे की नाही, माझ्यावर नको नाही, मी तुला सांगितलं. तर आता याला झोप लागते का इकडं. बुद्ध गेले कोणाच्या, ती जी शाळा नागरासाठी स्पेशल जी शाळा बनवली होती, तर त्या शाळेत गेले आणि बुद्ध काय बसले ध्यान करायला. आला ना रात्रीला नागराज, असा तसा चिंचित करत आला, असा त्याला असं वाटलं की हे कोण आहे माझ्या ह्याच्यात, आहे की नाही. त्याला खूप राग आला. राग आल्यानं काय केलं त्यांनी, जहर सोडलं आपल्या तोंडातून. बघा काय काही कधी कधी एखाद्या वेळेस जहर फेकलं बघा, माणसं करता एकदम लोळपोळ होऊन जाते, ज्याला आपण म्हणतो कोणाच्या अंगावर तरी वारं गेलं काय की नाही, पूर्ण असं एकदम होऊन जाते. तर त्यांनी काय केलं, तिचा जहर फेकला. तर बुद्धाने काय केलं, धुवा फेकला. तर बुद्धाने सुद्धा 4 धातूला करून काय, बुद्धाने सुद्धा तसंच केलं. तर बघा असं जर केलं बघा किती चिडला असेल ते, त्याला लय रागला असा. त्याला वाटलं की बा हा व्यक्ती साधारण आहे का. मग त्यांनी काय केलं, जहरीली आग काढली. बुद्धाने सुद्धा काय केलं, आपल्या तेजो धातूला उत्पन्न केलं, त्यासाठी तिकडंच आग फेकली. तर बुद्धाला काय वाटलं की ठीक आहे, बुद्धाला वाटतं की याला काय करतो, याची पूर्ण ताकद काढून घेतो मी माझ्या बलाने. या नागरात जितकी ताकद आहे ना, जितकं बल आहे, हे बल पूर्ण काय करतो, खिचून घेतो. आणि याला अशा वेदना येतो की वरून तर काही नाही, पण याला हड्डीमध्ये टोचतो. याच्या काय हड्डीतून वेदना तयार करतो याला, वरून काहीच नाही, वरून शरीरात जशाच आहे, पण वेदना कुठे देईल मी, हड्डीमध्ये, मज्जाला त्या डायरेक्ट. मग बुद्धाने तसं केलं ना, तर पूर्ण त्याचे पूर्ण तडपडतात यार, कारण मधातून टाकणी होती. जसं बघा आपलं एखादं पाय दुखतात आहे की नाही, तर किती वेदना होतात. जसं एखादा ॲक्सिडेंट झाला तर बघा ती हड्डी किती दुखते. तर बुद्धाने काय केलं, पूर्ण त्याच्या हड्डीमधून त्याला हे कसे वेदना असं चालू केल्या. तर असं केल्यानंतर बुद्धाने काय केलं, त्याचं पूर्ण ताकद ओढून घेतली केलं आणि त्याला एवढंसं बनवलं आणि त्याला आपल्या पात्रात टाकून दिलं. बरं आहे. तर ही गोष्ट पाहिली ना, तर तो म्हणते की अरे किती सुंदर होतं, मी सांगितलं होतं त्यांना आहे की नाही. ते ते अग्नी जेव्हा टाकली तर बुद्ध सुद्धा अग्नी करायची ना, तर तेव्हा म्हणतं आपल्या शिष्याला खिडकीतून पाहता, अरे मी म्हटलं होतं त्यांना काय, ते श्रमण गौतम किती काय म्हणतात, श्रमण गौतम किती सुंदर होती नाही, त्याची बोली भाषा किती सुंदर होती, पण मी त्यांना सांगितलं होतं की इथं नका बघा, आता तो नागराजाद्वारा मारल्या जात आहे. मी काय करू शकतो की नाही, मी त्यांना समजून सांगलं होतं असं आहे म्हणून, पण ऐकलं का माझं नाही. अरे लय सुंदर होती श्रमण आहे की नाही, पण आता मी काय करू शकतो, रागराजा बघ त्याला आपल्या अग्नीने जाळत आहे. तर ती जी ज्वाला होती पूर्ण खिडक्याच्या बाहेर निघायची अशी. तर असं केल्यानंतर काय केलं, सकाळ झाली. मग त्याला असं वाटतं की चला आता जाऊन पाहिलं पाहिजे. तर पाहिल्यानंतर त्याला ते बुद्ध दिसायचे. त्याचे जे शिष्य होते किती 500 शिष्य होते. आणि त्यांनी पाहिलं अरे श्रमण तर जिवंत आहेत, श्रमण जिवंत आहेत. मग सांगलं ते सापड आहे. तर बुद्ध म्हणतात की तुझा जे पाळीव सापत आहे की नाही ते पात्रात आहे बघ. त्याला काय केलं बुद्ध म्हणतात की त्याची पूर्ण ताकद मी घेतली खिचून माझ्या बलाने, आणि काय केलं त्याला इतकंसं करून त्याला पात्रात टाकून दिलं. आता याला कोणी हात लावू शकते, म्हणजे याच्याकडे काहीच नाही. बुद्ध म्हणतात की याला मधातून मी काय केलंय, लय टॉर्चर केलं याला मी आहे की नाही, आणि याची पूर्ण ताकद एकदम काढून घेतली. तर अशा प्रकारे म्हणतात घे म्हणतात तुझा साफा. तर तो म्हणते अरे बापरे, हा श्रमंत महाशक्तिशाली महानुभव आहे की नाही, इतकं आहे म्हणतात आहे की नाही, पण माझ्यासारखं आरहंतच नाही. बघ त्याला आरहंत माहिती नाही, पण काय म्हणतो तो की माझ्यासारखं आरहंत आहे का. बघा याच्यामुळे हा बिंबीसारखा आहे. सर्वात जास्त कोणाला मानायचा, या उर्वेला काश्यपला मानायचा, कारण या उर्वेला काश्यप लय प्रसिद्ध माणूस होता असा. म्हणून तो काय म्हणतो, सर्व लोक त्याला काय म्हणतात ते अरहंत आहे व्यक्ती. म्हणून तो काय म्हणतो की हे श्रमण इतका रिद्धी संपन्न असला तरी चालेल, महानुभाव असला तरी चालेल, पण माझ्यासारखा अरहंत आहे का, नाही आहे. पण त्याचे जे 500 शिष्य होते या पहिल्याच रिद्धिबला पाहून काय तथागताचे काय आकर्षित झाले होते, पण गुरु पुढे काय चालते म्हणून ते काही बोलले नाही. तर अशा अनेक रिद्धिबल दाखवले, तर मी तुम्हाला हे पहिलं रिद्धिबल सांगितलं. तर अशा प्रकारे केल्यानंतर बघा ते जे 84,000 जे लोक होते संघाचं भोजन चोरू चोरू खाणार. मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या विहारासाठी एखादी आपण संपत्ती प्राप्त करतो, विहाराच्या नावाने जेव्हा करतो, जेव्हा सामाजिक बुद्धांच्या जयंती असो, कोणती जयंती असो, किंवा बांधकाम असो, किंवा कोणतंही काम असो, जेव्हा आपण असे जे पैसे घेतो तर मेल्यानंतर डायरेक्ट प्रेत लोकातच जातो. सोपं. म्हणून बुद्ध म्हणतात की संघासाठी जेव्हा आपण निर्माण करतो, जेव्हा बुद्धविहाराचं नाव घेऊन करतो, किंवा भिक्खूच्या निवासासाठी नाव करतो, तर बुद्ध म्हणतात त्याचं भयानक पाप लागते त्याला, मेल्यानंतर डायरेक्ट प्रेत लोकातच जाते. मग तुम्हाला सांगलं साधारण आहे का प्रेत लोकांचं जीवन, तिथे बिलकुल पाणी नाही, लक्षात ठेवा.
आपण जर 2-3 घंटे झाले बघा, आपला कोरडा नळ होते की नाही, कासावीस जी होते तिथं कंटिन्यू पाणी नाही. नदीमध्ये जरी पाणी प्यायला गेलं तर ते पाणी आंतरित होते. झाडाच्या ऊन आहे, झाडाच्या सावलीखाली जरी गेलं ते सावली सुद्धा माणसाला ऊनच लागते. विशेष गोष्ट कपडे तर बिलकुल नाही, शरीरावर कपडे वगैरे नाहीत, अन्न सुद्धा नाही. झाडाचे फळमिळे जरी खायला गेलो ते सुद्धा फळ गायब होतात. तर असे कंटिन्यू राहतात, नुसतं महादुःख अनुभव करतात आणि फक्त एकच गोष्ट म्हणतात की अरे आपण फालतू ते काम केलं, छोटंसं केलं, पण त्याचा विपाक किती भयानक आहे. तर म्हणून तशा प्रकारे बघा, तर ते गोष्ट आल्यानंतर त्या बुद्धाच्या काळात गेल्यानंतर काय, त्याच्यानंतर ते मेल्यानंतर काय, ककुसंत बुद्धाकडे आले. तर त्यांना सांगितलं की म्हणते भगवान, आम्ही या प्रेत लोकातून कधी निघू फक्त सांगा. बघा कोणाच्या काळामध्ये झाले, विपस्सी पुष्प बुद्धाच्या काळात जे बनले, कोणाच्या खाऊन, त्या पुष्प बुद्धाचं जो श्रावक संघाचं जे चोरू चोरू खाल्लं होतं, तर तेव्हापासून जे मेले तर कुठे गेले ते, प्रेत लोकामध्ये. आणि ककुसंत बुद्धाकडे आले आणि सांगितलं की म्हणते आम्ही या प्रेत लोकातून, त्या ककुसंत बुद्धाच्या समोर आले ना, आणि त्याला सांगतात की म्हणते भगवान, आम्ही ते तसं केलं होतं, आता आम्ही या प्रेत लोकातून कधी निघू सांगा आम्हाला. तर ते ककुसंत बुद्ध काय म्हणतात, माझ्या कालावधी म्हणजे माझ्या कालखंडात नाही. माझ्या नंतर एक बुद्ध येणार, कोणते, कोण आगमन, त्यांना विचारा, माझ्या कालखंडात नाही तुम्ही. म्हणजे सांगा, बुद्ध म्हणतात की प्रेत लोकांचा एक सेकंदही महादुःख आहे. तर बघा किती भयानक त्रास होत असेल त्यांना. आणि किती जण होते, 84,000 लोक होते ते. तर ते आल्यानंतर मग तेवढा कालखंड बघा कसा त्यांनी काढला असेल, काटला असेल. आणि नंतर घे कोणागण बुद्धाच्या काळात आले आणि त्यांना सुद्धा म्हणतात की म्हणते भगवान, आम्ही या प्रेत लोकातून कधी मुक्त हो. त्या बुद्धांनी तुमचं नाव सांगितलं, आता आम्ही तुमच्याकडं आलेलो आहोत, आम्ही याच्यातून कधी मुक्त हो. तर कोणागमन बुद्ध सुद्धा म्हणतात की माझ्या सुद्धा कालखंडात नाही. येणारे काश्यप बुद्ध आहेत, त्यांना विचारा. तिथून त्या बुद्धापासून कसं तरी काश्यप बुद्धाच्या कालखंडामध्ये कसं तरी तेवढा मोठा कालखंड काढला त्यांनी. काश्यप बुद्धाकडे आले आणि तेच सांगले की म्हणते भगवान, आम्ही अशा प्रकारचं संघदानाचं चोरू चोरू खाल्लं आहे की नाही, लपू लपू खाल्लं, चोऱ्या केल्या त्या आहे की नाही. संघदानामध्ये ज्या गोष्टी आल्या होत्या त्या काय केलं आम्ही, चोरलं. मग संघदान काय काय होत्या, शिवर हे ते हे की नाही, हे कपडे वगैरे ते की नाही, नाना प्रकार चोरून आपल्या यांना त्यांना द्यायचे ते. तर अशा केल्यानंतर तो म्हणाल की म्हणते भगवान, आम्ही या प्रेत लोकात आहोत, इतक्या दिवसापासून आम्ही जाणत नाही कधी पाणी पिलं असेल म्हणून. बघा किती बुद्ध गेले, पाणी नाही, भोजनाची गोष्ट दूर नाही, सावली नाही, कपडे नाहीत, काय नाही. तर सांगा त्यांचं शरीर काय म्हणत असेल, वेदना सांगा किती असतील. बघा त्या कर्माचा विपाक बघा किती भयानक आहे. तुमची चेतना बघा तुम्हाला कोणीकडे घेऊन गेली. तर काश्यप बुद्धाच्याकडे आले आणि काश्यप बुद्धाला म्हणतात की म्हणते भगवान, आधीच्या बुद्धाने तुमचं नाव सांगितलं, आम्ही याच्यातून प्रेत लोकातून मुक्त कधी होऊ. तर काश्यप बुद्ध म्हणतात की माझ्या कालखंडात नाही आहे. गौतम बुद्ध नाव, सिद्धार्थ समजावून सम्यक संबोध होतील, गौतम नावाचे सम्यक संबोध होतील. तर ते जेव्हा बिंबिसार राजा, म्हणजे तो लेखक होता की नाही, तो लेखक हा बिंबिसारच आहे, त्याचेच नातेवाईक आहेत नाही ते 84,000 कोणाचे, त्या बिंबिसाराचे. मेन तो होता ना, त्याच्याकडे सेवेसाठी दिलं होतं. तर सांगितलं की बिंबिसार की जेव्हा भिक्षूला भोजनदान देईल तर तेव्हा काय होईल, तुम्ही या प्रेत लोकातून मुक्त होसाल. बघा त्या काश्यप बुद्धाच्या कालखंडापासून कोणाच्या कालखंडात आले, गौतम बुद्धाच्या. आणि वेळुवन दान दिलं, भोजन दान दिलं, तर ते काय मुक्त झाले नाही. तर इतके 84,000 ते इतके घाबरले की अरे बाप्पा, आता जेवण दिलं तरी आपण निघत नाही, म्हणजे आपण काय निघतो का नाही निघतो प्रेत लोकातून, नाही की नाही. म्हणून असे एकदम लय घाबरले. आणि राजाला काय केलं, येऊन भेडवलं, घाबरवलं. राजाला कुठं लागते झोप, सकाळीच गेला, म्हणाला म्हणते भगवान अशा प्रकारचं झालेलं आहे काय. तर बुद्ध म्हणतात अरे तुझेच नातेवाईक आहेत ते, आहे की नाही. तर ते तुझ्या भोजनाची पाहिजे, तर तुझं जे रात्री जे भोजन दिलं, कालचं दिलं, तर त्यांना असं वाटलं की भिक्षूने खाल्ल्याबरोबर आपण या प्रेतलोकातून मुक्त होऊ का की. पण खाल्ल्यानंतर सुद्धा ते मुक्त नाही झाले. म्हणून त्याला असं वाटलं त्या लोकांना की आम्ही होतो का, होत नाही बाबा, का असंच राहतो, आहे की नाही. इतक्या बुद्धापर्यंत विचारात आलो की नाही. पण आता जर असं जर नाही, आता देऊ नये आपण याच्यातून मुक्त नाव. तर बुद्धाने काय सांगलं होतं, काश्यप बुद्धांनी
की बुद्धाच्या गौतम बुद्धाच्या काळामध्ये बिंबिसारांचा राजा जेव्हा भिक्खू संघाला भोजन देईल तेव्हा तुम्ही प्रेतलोकातून मुक्त होसाल, पण आता दिलं तरी मुक्त नाही, हे की नाही. म्हणून ते लोक घाबरले, म्हणून तुला येऊन त्यांनी घाबरवलं. तर भंते भगवान म्हणजे माझे नातेवाईक आहेत का? तर बुद्ध म्हणतात होय. ते म्हणते कधी? तर ते कधीची गोष्ट सांगतात मग पुष्पबुद्धाच्या काळामध्ये त्या भिक्खू संघासाठी जे तुझ्याकडे जबाबदारी दिली होती, तर तेव्हा जे तुझे 84,000 नातेवाईक होते की नाही, तर त्यांनी संघासाठी दिलेलं जाण काय चोरू चोरू खाल्लं, आहे की नाही. तर त्याच्यामुळे ते मेल्यानंतर कुठे गेले? प्रेतलोकात. तेव्हापासून आतापर्यंत इथं प्रेतच आहेत. तर असं केल्यानंतर मग म्हणते मी काय करू? तर बुद्ध म्हणतात की उद्या भिक्षू संघाला सर्वच परिष्कारयुक्त भोजनदान दे. त्याचं अनुमोदन केल्यानंतर ते निघून जातील. राजाने तयारी केली. बघा आता एक एक क्षणाची वाट पाहत होते, कधी येते, कधी आम्ही भिक्खूच्या तोंडात जाते आणि कधी भिक्खूच्या तोंडातून आमच्यासाठी आशीर्वाद निघते की नाही. तर अशा प्रकारे रात्रशे डोळ्यात तेल घालून पाहत होते. तर अशा प्रकारे उद्या बुद्धाला सहित भिक्खू संघाला भोजनदान दिलं आणि त्याचं बुद्धांनी दानानुमोदन केलं. तर तेव्हा ते त्या प्रेतलोकातून मुक्त झाले आणि देवलोकात प्राप्त झाले. तर म्हणून आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो तर सोप्या गोष्टी आहेत काय? आपल्याला लई काय असं वाटते की बघा एखादे थोडेफार केले ना तर बघा 4-5 महिने पुरतील ते पैसे, पण तेच पुण्य इतकं पाप इतकं भयानक आहे की तुम्हाला जन्मांतर प्रेतलोकातून निघून देणार नाही. आपण एक दिवस जर जेवणार तर बघा सकाळी काय वेदना होतात पोटात की नाही, असं जळल्यासारखं होते. मी कधी कधी आता मला हे दवाई चालू आहे ना, तर पहिले मी राहायचो तर काही वाटत नाही, उत्साह याचा. पण आता जर थोडंसं जर वेळ जर राहिलं होतं ना, अशी आग पडते अशी पोटामध्ये, भडबड लागे, असं लई भूक लागते असं, नाहीतर एकदम कासाविसा जीव करते, जेवण करावंच लागते. म्हणजे बघा कसं प्रकार होते. तर मी आता अनुभव केलं की जे आता मी गोळ्या चालू आहेत तर थोडंफार जेवत आहो, तर त्याच्यामुळे मी पाहिलं तेव्हा मी विचार केला की बापरे, मी एक दिवस सकाळी जेवलं, संध्याकाळी थोडंफार आहार जर घेतला नाही तर माझी इतकी परेशानी आहे, तर ते प्रेतलोकात किती चालू असेल त्याचं, तर ते कल्पना करू शकत नाही माणूस. तर बुद्ध म्हणतात ते अशा प्रकारे ते म्हणून बुद्धांनी ते प्रेतविषयी सांगितलं. तर अशा प्रकारे बुद्धांनी ते कोणती जातक सांगितली? तिरुकुंड नावाची जातक सांगितली. म्हणजे हे कधी झाले होते, हे प्रेत कधी बनले, काय करून बनले, म्हणून बुद्धाने हे तिरुकुंडक वगैरे सांगितली. आणि जेव्हा ते भिक्खू संघाला ते भोजनदान दिलं, त्याचं अनुमोदन केलं, तर तेव्हा म्हणून बुद्ध म्हणतात बघा उपासकांनो की तुम्ही जेव्हा जेव्हा भिक्षू संघाला भोजनदान देता तर तुमच्या मेलेल्या नातेवाईकांना तुम्ही त्याच्या नावाने काय केलं पाहिजे, तुम्ही परित्राण केला पाहिजे. नाहीतर मग भिक्खूने सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजे. की बुद्ध सांगतात की एखाद्या घरी जर बंदी जात असतील तर त्यांचे जे मेलेले जे प्रेत लोकात जे नातेवाईक आहेत तर ते खूप इच्छानं राहतात की अरे आमच्या घरी आता भंती येत आहेत आणि ते जर काय जर दिलं तर आम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होईल की ते, म्हणून ते एक आशा नसतात. म्हणून बुद्ध सुद्धा भिक्खू संघाला सुद्धा सांगतात की भिक्षूंनो, ज्या व्यक्तीने तुम्हाला भोजनदान दिलं तर त्या व्यक्तीच्या मेलेल्या नातेवाईकाच्या नावाने ते तुम्ही अनुमोदन करा. जर ते भिक्षू करत नसतील तर भिक्षूने त्या घरचं जेवू नये, असा बुद्धांनी कडक आदेश दिलेला आहे. का दिला? तर बुद्ध बघतात ते की त्याच्यावर किती की नाही, किती आशेने ते लोक असतात. म्हणून बुद्ध म्हणतात जर तुम्हाला अनुमोदन करायचं नसेल भिक्षूंनो तर तुम्ही त्या घरचं जेवू नका तुम्ही. बघा साधारण आदेश आहे का? मग इतका मोठा आदेश आहे. तर तेव्हापासून काय झालं, तेव्हापासून आपण कोणतं एखादा व्यक्ती मरण पावलं तर काय करतो, आपण पुण्य अनुमोदन करतो की नाही. तर पुण्य म्हणजे की जे व्यक्ती मरण पावतात तर त्याच्या नावाने. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्ध म्हणतात की त्या तिघा भावाने काय मागितलं होतं, अशा प्रकारे मागितलं होतं, मी तशा प्रकारे त्या लोकांना दिलेलं आहे की नाही. तर अशा प्रकारे करून बुद्धांनी सांगितलं. त्यांचा विस्तार ते तिघ जण होते. ते तिघ भाऊ हे कोण होते? हे तिघ जण होते, उरेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप, आहे की नाही. हे तिघ जण होते आणि ते तिघाचे जे काही सैनिक होते, एकाचे 500, एकाचे 300, एकाचे 200. तर या काळात सुद्धा त्यांचे सैनिक झाले, काय झाले, शिष्य झाले. आणि काय साधारण कुळात जन्मले होते, हे लय श्रेष्ठ कुळामध्ये जन्मले होते. आणि म्हणून काय केलं त्यांनी, करून काय केलं, हे साधू बनले होते की नाही. आणि त्यांनी जटा वगैरे जाणून म्हणून त्या लोकांना काय करायचे, ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी त्याच्या नावाने ओळखायचे. तर सर्वांचं गोत्र काय होतं, काश्यप होतं. एक व्यक्ती उर्विला ठिकाणी थांबला होता म्हणून त्याला कोणत्या नावाने ओळखते, उर्विला काश्यप. जो व्यक्ती गयेच्या म्हणजे एक नदी आहे त्या समोरच्या भागाला राहिलं त्याला काय, उर्विला ठिकाणी नदीच्या काठाला उर्विला म्हणून त्याला कोणत्या नावाने ओळखते, उर्विला काश्यप. दुसरा भाऊ गया काश्यप, जो गयाच्या ठिकाणी थांबला होता त्याला कोणत्या नावाने, गया काश्यप. आणि तिसरा नदी काश्यप, नदीच्या जवळपास, आहे की नाही. या तिघाला 3 नावाने ओळखू लागले.
ठिकाणा नाव की नाही, आणि जे गोत्र होतं, कोण गोत्र काय त्याचं, काश्यप, या तिघा नावाने. तर या पहिल्याचे शिष्य किती होते, 500. ते योद्धा होते ना 500, तर याचे तेच योद्धा हे 500 जण झाले. उरेला नदी काश्यपचे गया काश्यपचे किती होते, 300. तर ते 300 होते ना, इथे त्याचे तेवढेच मित्र, म्हणजे तेच होते बरं, दुसरे कोण नाही. आणि हे जे गया नदी काश्यप आहे त्या सुद्धा 200, तर इथे सुद्धा 200. तर अशा प्रकारे 1000 लोक होते ना, तर ते 1000 सुद्धा इथं झाले. आणि ते जे 84,000 होते, तर ते आता कोण होते, आताचे प्रेत होते. जे 84,000 परिवार होता ना मोठा, आणि त्याच्यात जो काही लेखक होता आहे की नाही, हिसाब करणारा व्यक्ती, त्या दानामाचा मेन व्यक्ती, तर तो कोण होता, राजा बिंबिसार. तर तेव्हाचा तो लेखक आज कोण होता, राजा बिंबिसार. बघा, तर तेवढंच एक पुण्यकर्म केलं होतं त्यांनी. बघा, त्या तिघांनाच केलं, पण त्यांनी बघा किती श्रद्धायुक्त चित्ताने तेवढ्या भिक्खू संघाची सेवा केली. आणि म्हणून बघा या जन्मामध्ये बघा साधारण झाला का ते व्यक्ती उत्पन्न, राजाला, किती मोठा राजाला, ते संघाची सेवा केली. म्हणून इथं ते भिक्षू पाहिल्यानंतर त्याला एकदम आदर, म्हणून तो म्हणतो, काय म्हणतो तो, की बाबा माझं अर्ध राज्य, तुम्हाला जर तुमचं राज्य नको असेल तर काय करा, माझं राज्य घ्या. आपण कोणाला 10 रुपये द्यायला तयार होत नाही, तर तो काय म्हणतो, माझं राज्य आहे की नाही. तर अशा प्रकारे त्याचं जे पुण्य होतं, तर त्या पुण्यामुळे हा काय झाला होता, राजा बनता. हा राजा दुर्गतीला गेला नाही, ते पुण्यकर्म केल्यानंतर मरण पावल्यानंतर ते सुगतीला गेला. सुगती आयुष्य संपल्यानंतर पुन्हा मनुष्यात आला, पुन्हा मनुष्यातून सुगतीला गेला, म्हणजे दुर्गतीला गेलाच नाही तो व्यक्ती. बघा, इतकं मोठं संघदान केलं त्यांनी, तर त्या संघदानाच्या बलाने बघा बुद्धाच्या काळखंड येईपर्यंत दुर्गतीला गेला नाही तो. सुगती मनुष्यलोक, मनुष्यलोकाचं आयुष्य संपलं की देवलोक, देवलोकाचं आयुष्य संपलं तर मनुष्यलोक. आज या जन्मामध्ये राजा बिंबिसार म्हणून आला. आणि इथे सुद्धा काय केलं त्यांनी, महान दान केलं. तर ते दान कोणतं, महान दान कोणतं केलं त्यांनी, वेळुवन दान करून. जेव्हा वेळुवन दान केलं तेव्हा या पृथ्वी कंपन झाली, समजलं की बुद्धा शासन आता प्रतिष्ठित झालेलं आहे. तर हे सर्वात मोठं पहिलं दान होतं. म्हणून याच्या समोरचा जो काही भाग आहे आपण अग्रश्रावका तिघाचा, तर ते उद्याला पाहूया. मला साधू साधू साधू.